माहेरी जाऊन परत आलेली ओवी अचानक खूप बदललेली होती. उमेश ऑफिसला जायला निघाला की पूर्वी ओवी त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असे. ब्रेकफास्ट, टिफिन, टाय, मोबाईल, वॉलेट, पेन, रुमाल सगळं सगळं जागेवर मिळायचं. आंघोळीला जायचा तेव्हा बाथरूममध्ये गरम पाणी बादलीत काढून ठेवलेलं असायचं. घालायचे कपडे, टॉवेल बाथरूममध्येच ठेवलेले असायचे. ऑफिसला जाताना घालायचे कपडे बेडरूममध्ये पलंगावर तयार असायचे. बुटांना पॉलिश, संध्याकाळी चविष्ट जेवण, रविवारी खास फीस्ट, व्यवस्थित स्वच्छ घर अन हसरी, प्रसन्न, सदैव चैतन्याने रसरसलेली मालकीण ओवी. सतत त्याच्या अवतीभोवती राहण्यात धन्यता मानणारी ओवी आता अशी का वागते आहे हे उमेशला कळत नव्हतं. सध्या त्याला कुठलीही गोष्ट वेळेवर आणि जागेवर मिळत नव्हती. विचारलं तर उलट उत्तर मिळायचं. स्वतः करायला काय हरकत आहे? मी एकटीनं किती अन काय काय करायचं? उमेशच्या मनात हल्ली वेडेवाकडे विचार यायला लागले होते. मध्यंतरी उमेशला जरा बरं वाटत नव्हतं तेव्हा त्याची ऑफिसमधली जुनी सेक्रेटरी त्याला भेटायला घरी आली होती. ओवीला तिचं येणं आवडलं नाही का? तिच्या मनात काही संशय निर्माण झालाय का? त्यामुळे ती अशी तुसड्यासारखी वागू लागलीय की ओवीची ती नवीन प्रिया वहिनी तिने काही मनात भरवून दिलंय का? तशी ती जरा आगाऊच वाटते की एकत्र कुटुंबात भरल्या घरात राहण्याची तिला सवय होती. इथं फार एकटी पडते. सध्या ऑफिसचं काम फार वाढलंय. बराच वेळ ऑफिसात जातो. घरी वेळ कमी पडतो म्हणून तिची चिडचिड होतेय का? एखादं मूल असतं तरी जीव रमला असता. पण सध्या नको, 2 वर्षांनी बाळ होऊ दे हे प्लॅनिंग तिचंच होतं. काही विचारू म्हटलं तर धड उत्तर तरी कुठं देते? उमेशचे विचार सुरू होते. उमेश, स्वयंपाक करून ठेवलाय, जेवून घे. उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेव. मला यायला उशीर होईल. मी मैत्रिणीकडे भिशीला जाते, रुक्षपणे ओवीनं सांगितलं. कमाल आहे. रविवारी कशी भिशी पार्टी ठेवलीये? एकच दिवस नवरे मंडळी घरात असतात आणि आम्ही रोज घरात असतो त्याचं काय? आणि हे बघ, कालपासून तुझे कपडे पलंगावर पसरलेले आहेत. ते जरा आवर. सगळी कामं माझ्यावरच का टाकतोस तू? मला समजतोस तरी काय? धडम आवाजानं दार बंद झालं. उमेश विचार करतोय, पूर्वीही तो असाच कपडे टाकून जायचा. तेव्हा तर ओवी कटकट न करता सगळं आवरायची. आत्ताच काय घडलंय ज्यामुळे ती नाराज असते, चिडचिड करते? ठीक आहे, आता तो स्वतःची कामं स्वतःच करेल. तिच्यावर कामाचा ताण नाही पडू देणार. कसंबसं उमेशनं जेवण आटोपलं. ओवीच्या हातचा स्वयंपाक नेहमी चविष्ट असायचा. अगदी साधी खिचडी किंवा पिठलं केलं तरी त्याची चव अप्रतिम असायची. तिच्या हाताचं इतकं छान जेवण जेवायला मिळत होतं त्यामुळे हल्ली त्याची बाहेर जेवण्याची सवय सुटली होती. पण हल्ली तर कधी स्वयंपाक खारट होतो, कधी तिखट असतो, पोळ्या कच्च्या तरी जळक्या किंवा वाताड. काय झालंय तिला? असा स्वयंपाक तर ती कधीच करत नव्हती. विचार करून दमला होता उमेश. मग स्वतःचीच समजूत घालत पुटपुटला, चल
राजा, हॉस्टेलचे दिवस आठव आणि लाग कामाला. आज ओवीला खुश करायला काहीतरी छानसा पदार्थ तयार कर, नाहीतरी तिला परत यायला उशीर होणार आहे. झकास डिनर तयार करून ठेवला तर तिला आनंद होईल. तेवढ्यात त्याला आठवलं की ओवीला सलमान खानचे सिनेमे आवडतात. त्यानं आधी दबंग सिनेमाची तिकीटं बुक केली. हल्ली ही ऑनलाईन सोय फारच छान झाली आहे. मग दोघांना आवडणारा स्वयंपाक पण केला. ओवी आली आणि उमेशनं केलेलं काम बघून मनातून खूपच आनंदली. पण वरकरणी काही दाखवलं नाही. कारण ओवीला हेच हवं होतं. उमेशने स्वावलंबी व्हावं. अगदी कोणत्याही गोष्टीसाठी त्याचं तिच्या वाचून अडायला नको. उमेशनं खूप मेहनत घेऊन जेवण बनवलं होतं. पण जेवताना ओवी चकार शब्दही बोलली नाही. सिनेमा बघतानाही ती गप्पच होती. ओवी, नेमकं काय झालंय? अगं मला काहीतरी कळू देत. माझं काही चुकतंय का? की हल्ली मीच तुला आवडेनासा झालोय? त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता ओवी म्हणाली, अरे तुला हिंदी सिनेमे आवडत नाहीत तर माझ्यासाठी तू तिकीट काढायला नको होतंस. खरं म्हणजे मित्रांबरोबर तुझ्या आवडीचा एखादा इंग्रजी सिनेमा बघायचास. उगीच माझ्यासाठी बळजबरीने हिंदी सिनेमा बघितलास. उमेश चकित झाला. जी ओवी त्याच्या मित्रांबरोबर इंग्लिश मूव्ही बघण्यामुळे वाद करायची तीच आज असं बोलतेय. का ती अशी त्याच्यापासून दूर जाते? तिचं अन्य कुणावर प्रेम बसलंय का? छे, त्यानं मान हलवून मनातला तो घाणेरडा संशय झटकून टाकला. असा विचार त्याच्या मनात आलाच कसा? ओवीचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे तो जाणतो. ती इतर कुणाच्या प्रेमात पडणं शक्य नाही. ठीक आहे, तिला वाटतंय ना की उमेशनं स्वतःची कामं स्वतः करावीत तर तो ते करेल. मग ओवी आनंदेल आणि त्याची ओवी त्याला परत मिळेल. या 2-3 महिन्यात उमेशने स्वतःमध्ये खूप बदल घडवून आणला. स्वतःचे रोजचे कपडे तो रोज धुवायचा, वाळत घालायचा. बाकी कपडे रविवारी धुवायचा. काही कपडे बाहेरून इस्त्री करून घ्यायचा. काहींना स्वतःच इस्त्री करायचा. घड्याळ, वॉलेट, रुमाल, फोन, चार्जर अगदी प्रत्येक गोष्ट जागेवर लक्षपूर्वक ठेवायचा. ओवीला आता इकडे बघावंच लागत नव्हतं. ऑफिसला जाण्यापूर्वी हॉल आणि बेडरूमही आवरून ठेवायचा. स्वयंपाकातही बरीच प्रगती केली होती. ओवी राणी, आता तर खुश आहेस ना? त्यानं विचारलं की ओवी हळूच हसायची. पण आतून तिचं मन रडत असायचं. त्याची धडपड बघून तिचा जीव तडफडायचा. उमेश, नवा इंग्लिश सिनेमा आलाय. मित्रांबरोबर बघून ये ना, ओवीनं म्हटलं. ओवी, तू मला तुझ्यापासून अशी दूर दूर का लोटतेस? मला कळतच नाहीये गं. सांग ना, तुझा आनंद कशात आहे? काय करू मी? मी तुझ्या लायकीचा नाहीये असं तुला वाटत आहे का? नाही रे उमेश, तू तर खूपच लायक आणि योग्य मुलगा आहेस. खरं तर तुझ्या शीला मावशीनं तिच्या नंदेची मुलगी तुझ्याकरता पसंत केली होती. तीच तुझ्यासाठी योग्य बायको होती. तिचं अजून लग्न झालं नाहीये. माझ्याशी तू लग्न केल्यामुळे शीला मावशी अजूनही तुझ्यावर रागावलेली आहे. तू तिचा राग घालव बाबा. काहीतरी जुनं उकरून काढू नकोस. आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं. आपण एकमेकांना पसंत केलं, लग्न केलं, मजेत चाललंय आपलं. तर शीला मावशी मध्येच कुठून आली?
बरं निघतो मी ऑफिसला, उशीर होतोय. सायंकाळी बोलूयात. रिलॅक्स. मग निघता निघता तिच्या कपाळावर ओठ ठेवून म्हणाला, तू हवं ते कर. मी तर तुझ्यावर प्रेम करत राहीन. सी यू हनी. तेच तर मला नकोय उमेश. मला तुला काही सांगताही येत नाहीये रे. ओवी कितीतरी वेळ रडत होती. तिला उद्याच मुंबईला जायचंय, पुन्हा न परत येण्यासाठी. कसंबसं स्वतःला सावरून तिनं तिची छोटी बॅग भरून घेतली. सायंकाळी उमेश आला तरी तिला तिच्या मुंबई प्रवासाबद्दल बोलायचं धाडस झालं नाही. रात्री ओवी बेचैन होती, कूस बदलत होती. तुला बरं वाटत नाहीये का गं ओवी? उमेशनं तिला पाणी आणून दिलं. थोड्या वेळाने चहा आणून दिला. तिचं डोकं चेपून दिलं. डॉक्टरांना बोलवू का गं? नको रे, डोकं दुखतंय जरा, बरं वाटेल, झोप तू. उमेशनं तेलाची बाटली आणली. डोक्यावर तेल थापतो, मसाज केल्यावर बरं वाटेल, तो म्हणाला. बाटलीचं झाकण उघडताना ते हातातून निसटून पलंगाखाली गेलं. वाकून काढलं तेव्हा खाली सुटकेस दिसली. ही बॅग कोणाची? कोण जातंय? अरे हो उमेश, मला उद्या मुंबईला जायचंय. माझा भाऊ येतोय मला घ्यायला. माझी मैत्रीण आहे ना रमा, तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न आहे. कोणी नाहीये मदतीला. खूप घाबरली आहे ती. खूप नर्वस झालीये. तिच्या मदतीला जातोय मी. तिने फोन केला तेव्हा तुलाही सांगते म्हणाली. मीच म्हटलं काही गरज नाहीये. उमेश कधीच मला नाही म्हणत नाही. महिनाभर काय, 6 महिने राहू शकते मी. उमेश तर आता इतका स्वावलंबी झालाय की माझ्या वाचून सहज राहू शकतो. खरंय ना उमेश? ती हसली. पण इतकं प्रेम करणाऱ्या नवऱ्याशी खोटं बोलावं लागतंय म्हणून काळीज आक्रंदत होतं. अरे एकटं राहण्याची सवय हवी. एक गेला तर दुसऱ्याला त्याच्या वाचून जगता आलं पाहिजे. रडत बसून कसं भागेल? ती पुन्हा हसली. गप्प राहा. मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. तू जातेस तर जा, अडवणार नाही मी तुला. पण परत कधी येशील ते तरी सांग. लग्नाला जातेस. 10 दिवस खूप झाले. बरं 15 दिवस. पण रोज फोन करायचा. चल झोप, फार उशीर झालाय.